Now we are going to start new chapter. The new chapter is respiration and energy transfer. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेस्पिरेशन शिकायचं आहे, एनर्जी ट्रान्सफर कशी होते ते शिकायचं आहे. रेस्पिरेशनमध्ये टाईप्स होतात. मग एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात, एनएरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात, एरोबिक रेस्पिरेशनचं पूर्ण मेकॅनिझम, एनएरोबिक रेस्पिरेशनचं पूर्ण मेकॅनिझम, हा पार्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे. तर तो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ॲक्च्युली रेस्पिरेशन आपल्याला डिस्कस जे करायचं आहे, स्टडी जे करायचं आहे ते इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन स्टडी करायचं आहे. म्हणजे ऑक्सिजन एअरमधला लंग्सपर्यंत घेणे आणि लंग्समधून तो बॉडीला देणे आणि त्याच लंग्समधून तो कार्बन डायऑक्साईड नोजमधून बॉडीच्या बाहेर टाकणे, याला ब्रीदिंग म्हणतो. याला काय म्हणतात, ब्रीदिंग म्हणतात किंवा याला म्हणतात एक्सटर्नल रेस्पिरेशन. पण ते रेस्पिरेशन आपल्याला आता इथे डिस्कस करायचं नाही आहे. आपल्याला रेस्पिरेशन कोणतं डिस्कस करायचं आहे की तो जो ऑक्सिजन आता लंग्समधून ब्लडमध्ये गेलेला आहे, ब्लडमधून आता तो सेलमध्ये जाणार आहे आणि तो ऑक्सिजन आता तो सेल यूज करणार आहे आणि त्या पर्टिक्युलर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्या सेलमध्ये असलेला जो ग्लुकोज आहे तो आता ब्रेक होणार आहे, ऑक्सिडाइज होणार आहे, बर्न होणार आहे, त्याच्यापासून एनर्जी रिलीज होणार आहे, जनरेट होणार आहे, एटीपीच्या फॉर्ममध्ये जनरेट होणार आहे. त्या प्रोसेसला आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस विच टेक्स प्लेस विदिन द सेल, इनसाइड द सेल, इट इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. इट इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. तर तो पार्ट आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. मग सेल्युलर रेस्पिरेशन हे कुठे होईल, तर सेलच्या आत काय म्हणता येईल, इंट्रासेल्युलर. कोणाचं सेल्युलर रेस्पिरेशन होईल, तर ॲक्च्युली ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकिंग होईल, ऑक्सिडेशन होईल, बर्निंग होईल. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्युल राहणार नाही, तो ब्रेक होईल. त्या ग्लुकोजच्या मॉलिक्युलच्या आत रिॲक्शन्स होईल, म्हणून इंट्रामॉलिक्युलर. म्हणून डिफाईन रेस्पिरेशनला कसं करता येईल, द इंट्रासेल्युलर इंट्रामॉलिक्युलर ऑक्सिडेशन. द इंट्रासेल्युलर इंट्रामॉलिक्युलर ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल लाईक ग्लुकोज. पुन्हा बोलतो मी, द इंट्रासेल्युलर इंट्रामॉलिक्युलर ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल लाईक ग्लुकोज into simple inorganic substances with the release of energy. That particular process it is called as cellular respiration. परत एकदा finally बघा, the intracellular intramolecular oxidation of complex organic food material like glucose into simple inorganic substances with the release of energy. That particular process it is called as respiration. That process it is called as cellular respiration. So in this particular cellular respiration or in this particular respiration, the glucose molecule is broken down. Hence this particular process of respiration, it is a catabolic process. It is a catabolic process की या पर्टिक्युलर रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज हा CO2 H2O मध्ये ब्रेक होणार आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणून दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इट इज अ catabolic process. And in this particular respiration, the energy which is stored in the glucose molecule is released in the form of ATP. Hence this particular process of respiration it is also called as exergonic process. It is called as exergonic process. म्हणजे प्रोसेस रेस्पिरेशनची कशी आहे, इंट्रासेल्युलर आहे, ग्लुकोज मॉलिक्युलच्या आत होते म्हणून इंट्रामॉलिक्युलर आहे, ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकिंग होते म्हणून कॅटाबोलिक आहे, आणि त्या ग्लुकोज मॉलिक्युल मधली एनर्जी रिलीज होणार आहे म्हणून दॅट पर्टिक्युलर प्रोसेस ही exergonic असणार आहे. So this is the process, that particular process it is called as respiration. बघा, the intracellular intramolecular oxidation of complex organic food material into simple inorganic substances with the release of energy is called as respiration. The respiration is a catabolic process because complex organic food material is broken down into simple substances. In respiration, about 60% of energy is lost in the form of heat, while rest is conserved in the form of ATP. Hence, the respiration it is called as exergonic process. काय आहे की एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून 686 किलो कॅलरी एनर्जी मिळायला पाहिजे. पण जेव्हा तो पर्टिक्युलर ग्लुकोज मॉलिक्युल कंप्लीट ऑक्सिडाइज होतो त्यावेळेस त्या ग्लुकोज मॉलिक्युल पासून 686
किलो कॅलरी एनर्जी पैकी 60% एनर्जी लॉस होते इन द फॉर्म ऑफ हीट. 40% एनर्जी ही कन्झर्व होते इन द फॉर्म ऑफ एटीपी, म्हणजे अराउंड 277 किलो कॅलरी एनर्जी. म्हणजे 60% एनर्जी लॉस होते. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्झर्गोनिक प्रोसेस. It is called as the exothermic process. It is called as exergonic and exothermic process. During respiration, cell can use energy produced in the form of ATP. की रेस्पिरेशनच्या वेळेस त्या पर्टिक्युलर सेलला जी एनर्जी मिळत असते ती पर्टिक्युलर एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये मिळत असते? ATP. अँड द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP इज कॉल्ड ॲज अ फॉस्फोरायलेशन. इज कॉल्ड ॲज फॉस्फोरायलेशन. की त्या पर्टिक्युलर रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल जर ब्रेक होत असेल, ऑक्सिडाइज होत असेल, तर त्या ग्लुकोज मॉलिक्यूलपासून सरळ एनर्जी मिळणार नाही, एनर्जी कॉइन्स मिळेल. मग एनर्जी कॉइन्स कशाला म्हणणार? द एनर्जी कॉइन्स ऑफ द सेल दे आर कॉल्ड ॲज एटीपी. अँड द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी ड्युरिंग दिस पर्टिक्युलर respiration it is called as a phosphorylation. It is called as phosphorylation. मग आता ATP काय आहे? तर actually this particular ATP it is made up of three components. The three components are the nitrogenous base, sugar and phosphates. The ATP it is made up of three components. The three components which are present in that particular ATP, they are the nitrogenous base, sugar and the phosphates. The nitrogenous base which is present in that particular ATP, it is called as adenine. The sugar present in that particular ATP is a 5-carbon sugar, pentose sugar. The name of the sugar it is called as ribose sugar. That is called as ribose sugar. And when this particular adenine combines with this particular ribose, that forms the substance that is called as adenosine. That is called as adenosine. की हा adenine हा या रिबोज शुगर सोबत जर कंबाईन होत असेल तर नवीन जो कंपाऊंड तयार होतो that particular compound it is called as adenosine. And when this particular adenosine it binds with 3 phosphates, that forms that particular thing that is called as ATP. The 3 phosphates are alpha phosphate, beta phosphate and the gamma phosphate. In between ribose sugar and the alpha phosphate, there is presence of about 3.4 kilocalorie energy. In between alpha and beta phosphate, there is presence of 3.4 kilocalorie energy. In between beta and gamma phosphate, there is presence of 7.3 kilocalorie energy. And when this particular ATP is formed, and when this particular ATP it is to be utilized or used, this particular ATP is broken down into ADP and inorganic phosphate. म्हणजे हा ATP आहे, पण या पर्टिक्युलर ATP मध्ये या दोघांमध्ये म्हणजे ॲडेनोसाइन आणि अल्फा फॉस्फेट मध्ये 3.4 किलो कॅलरी एनर्जी आहे. अल्फा आणि बीटा फॉस्फेट मध्ये 3.4 किलो कॅलरी एनर्जी आहे. बीटा आणि गॅमा फॉस्फेट मध्ये 7.3 किलो कॅलरी एनर्जी आहे. म्हणजे हा आता पूर्ण काय आहे? ATP आहे. पण हा ATP मला आता कॉइन म्हणून यूज करायचा असेल, मला यूज करायचा असेल ATP, तर हा ATP आपल्याला ब्रेक करावा लागेल. म्हणजे ब्रेक कसा होईल? हा ATP आहे, हा ब्रेक होईल ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ATP म्हणजे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. कशामध्ये ब्रेक होईल? ॲडेनोसाइन डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि ॲडेनोसाइन डायफॉस्फेट म्हणजे इथून एवढा आणि हा एवढा वेगळा. जर ब्रेक होत असेल ॲडेनोसाइन डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट सेपरेट होत असेल तर या बीटा आणि गॅमा फॉस्फेट मधली एनर्जी रिलीज होईल. ती असेल 7.3 किलो कॅलरी एनर्जी. Indirectly, this particular single molecule of ATP, when it breaks, that gives 7.3 kilocalorie energy, and the process of formation of this particular ATP is called as a phosphorylation. Is called as phosphorylation. बघा, the ATP is made up of adenine, ribose sugar, and 3 phosphates. The adenine is attached to the ribose sugar to form the adenosine. Adenine ribose sugar सोबत bind झालेला आहे, adenosine तयार झाले. Adenosine is attached to the 3 phosphate groups to form the adenosine triphosphate. हा adenosine एवढा जर असेल आणि 3 phosphate सोबत जर तो बाइंड झाला असेल, अटॅच झालेला असेल, तर जे तयार होईल that thing it is called as adenosine triphosphate. The ATP supply energy to the cell, hence this particular ATP molecules they are called as energy coins or they are called as energy currency of the cell. की हा एक मॉलिक्यूल ATP चा जर मला त्या सेलला त्या प्रोसेसला 7.3 किलो कॅलरी एनर्जी प्रोव्हाइड करत असेल तर दिस पर्टिक्युलर ATP नथिंग बट इट इज कॉल्ड एज एनर्जी कॉइन ऑर एनर्जी करन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. तर हा असा ATP ज्या प्रोसेसमध्ये तयार होतो ना ती ही प्रोसेस आहे.
दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला डायरेक्ट एनर्जी मिळणार नाही किलो कॅलरीच्या फॉर्ममध्ये. रेस्पिरेशन इट जनरेट्स द एनर्जी पॉइंट्स इन द फॉर्म ऑफ एटीपी. In the form of ATP. Hence, finally, what is respiration then? The intracellular, intramolecular, catabolic, exergonic, exothermic oxidation of complex organic food material like glucose into simple inorganic substances like CO2 and H2O with the release of energy in the form of ATP. The process it is called as respiration. The process it is called as respiration. This particular respiration now it is of two different types. की या रेस्पिरेशनचे आता दोन टाइप्स होतात, की त्या रेस्पिरेशनला ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे की त्या रेस्पिरेशनला ऑक्सिजन रिक्वायर्ड नाही. So on the basis of requirement of that particular oxygen, this particular respiration it is of two different types. The one it is called as oxy-respiration, the another it is called as anoxy-respiration. One it is called as aerobic respiration, the another it is called as anaerobic respiration. म्हणजे रेस्पिरेशनचे किती टाइप्स झाले? दोन. कुठले दोन? एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशन. आता आपण हे डिफरन्सेस मध्ये पाहू की एरोबिक आणि एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय डिफरन्सेस आहे. हा डिफरन्स आहे. So there are two types of this particular respiration. The one it is called as aerobic respiration, the another it is called as anaerobic respiration. Differences मध्ये पहा. Aerobic respiration, this particular respiration takes place in presence of molecular oxygen. की हे असं respiration आहे की या रेस्पिरेशनला ऑक्सिजन लागतो O2. Anaerobic respiration, it takes place in absence of molecular oxygen. हे असं respiration आहे की या रेस्पिरेशनला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट नाही. सेकंड, in aerobic respiration, glucose is completely oxidized into CO2 and H2O. की हे aerobic respiration असेल, हे इक्वेशन वरून आपल्याला दिसेल की in this particular glucose is completely broken down into CO2 and H2O. की या aerobic respiration मध्ये ग्लुकोज हा पूर्ण बर्न होतो, पूर्ण ऑक्सिडाइज होतो, पूर्ण ब्रेक होतो. कशामध्ये? CO2 and H2O. Anaerobic respiration मध्ये पहा, in this the glucose is incompletely oxidized into ethyl alcohol or other. या इक्वेशन मध्ये दिसेल की हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, पुन्हा एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये गेलाय, पण हा ऑक्सिजन दिलेला नाही, तर काय तयार झालेला आहे? इथिल अल्कोहोल दॅट डिपेंड अपॉन द मायक्रो ऑर्गॅनिझम. समजा फॉर एक्झाम्पल तो मायक्रो ऑर्गॅनिझम ईस्ट असेल तर इथिल अल्कोहोल तयार होईल. जर तो लॅब असेल म्हणजे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असेल तर लॅक्टिक ऍसिड तयार होईल, दॅट डिपेंड अपॉन द मायक्रो ऑर्गॅनिझम. तिसरं, in this single molecule of glucose produce 38 ATP molecules. की या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये हा ग्लुकोज मॉलिक्यूल एक असेल तर 38 ATP molecules तयार करेल. In anaerobic respiration, in this single molecule of glucose gives only 2 ATP molecules. या anaerobic respiration मध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून फक्त 2 ATP molecules तयार होईल, कारण ग्लुकोज हा इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज झालेला आहे. Aerobic respiration, it is a common type of respiration, takes place in plants and animals. Aerobic respiration, it is a very common type of respiration, it takes place in plants and animals. Anaerobic respiration, it takes place in RBC, muscles starved of oxygen. RBC मध्ये anaerobic respiration होईल, कारण त्या RBC मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात. मसल्स स्टार्व्ड ऑफ ऑक्सिजन, की मसल्स असेल आणि त्या मसल्स मध्ये ऑक्सिजन प्रॉपर जर गेलेला नसेल, म्हणजे इनडायरेक्टली ऑक्सिजन नसेल तरी सुद्धा जे रेस्पिरेशन होते ते कोणतं? एनारोबिक. त्याच्यानंतर ईस्ट, सर्टन बॅक्टेरिया, फंजाय अँड एंडोपॅरासाइट, म्हणजे या पर्टिक्युलर सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये जे रेस्पिरेशन होईल दॅट रेस्पिरेशन इट इज कॉल्ड एज एनारोबिक रेस्पिरेशन. म्हणजे याचा अर्थ थोडी तुम्हाला आयडिया आली असेल की एरोबिक रेस्पिरेशन केव्हा होईल? तेव्हा जेव्हा त्या पर्टिक्युलर सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियन प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजन पण प्रेझेंट आहे, तरच कोणतं रेस्पिरेशन होईल? तर एरोबिक रेस्पिरेशन. पण त्या पर्टिक्युलर सेलमध्ये या दोनपैकी दोनही किंवा दोनपैकी एक अब्सेंट असेल, म्हणजे त्या सेलमध्ये एकतर मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असेल नाही तर ऑक्सिजन अब्सेंट असेल, तर तिथे जे रेस्पिरेशन होईल ते कोणतं रेस्पिरेशन होईल? एनारोबिक रेस्पिरेशन. म्हणजे इनडायरेक्टली पहा आयडिया क्लिअर झाली की एरोबिक रेस्पिरेशन इट टेक्स प्लेस इन अ सेल वेअर दॅट पर्टिक्युलर सेल पॉजेस both the things, that is mitochondria as well as the oxygen. Anaerobic respiration takes place in that cell where either the mitochondrion or the oxygen is absent or both are absent. म्हणजे इनडायरेक्टली आरबीसी जर एक्झाम्पल आपण घेतलं तर त्या आरबीसी मध्ये ऑक्सिजन आहे पण मायटोकॉन्ड्रियन नाही, ऑक्सिजन आहे पण मायटोकॉन्ड्रियन नाही. मसल्स स्टार्व्ड ऑफ ऑक्सिजनचा हे एक्झाम्पल जर घेतलं तर त्या मसल्समध्ये किंवा त्या टिश्यूमध्ये ऑक्सिजन नाही पण मायटोकॉन्ड्रियन प्रेझेंट आहे, एनारोबिक रेस्पिरेशन होईल.
सीड्सचं एक्झाम्पल घेतलेलं असेल तर सीड्समध्ये एनेरोबिक रेस्पिरेशन होईल, कारण सीड्समध्ये सेल्स आहे, मायटोकॉन्ड्रिया पण प्रेझेंट आहे, पण तिथे ऑक्सिजन नाही कारण सीड कोट टफ आहे. सो the respiration, it is of two different types. The one, it is called as aerobic respiration, the another, it is called as anaerobic respiration. The balanced generalized equation of this particular aerobic respiration is C6H12 C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus 38 ATP. The balanced generalized equation of anaerobic respiration is C6H12O6 gives 2 molecules of ethyl alcohol, 2 molecules of carbon dioxide and 2 molecules of ATP. So, the balance equation of aerobic respiration is C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus 38 ATP molecules. म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूल एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 6 मॉलिक्यूल्स ऑफ CO2, 6 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर अँड 38 ATP मॉलिक्यूल्स प्रोव्हाइड करेल. आणि तोच ग्लुकोज मॉलिक्यूल जर एनेरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेला तर तो 2 मॉलिक्यूल्स ऑफ इथिल अल्कोहोल, 2 मॉलिक्यूल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP प्रोव्हाइड करेल. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर रेस्पिरेशन. द वन, इट इज कॉल्ड एज aerobic respiration, the another, it is called as anaerobic respiration. The aerobic respiration, again it is called as oxy respiration. The anaerobic respiration, it is also called as anoxy respiration. The aerobic respiration takes place in plants and animals. The anaerobic respiration takes place in various examples. For example, RBC, seeds, muscles starved of oxygen, fungi, endoparasites. So these are the examples of anaerobic respiration. आता आपल्याला याच्या पुढे कुठे जायचं आहे की हे जे दोन रेस्पिरेशन आपण केले, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनेरोबिक रेस्पिरेशन, तर एरोबिक रेस्पिरेशनच्या डिटेल मेकॅनिझम मध्ये जायचं आहे आपल्याला. म्हणजे याच्या पुढचा पार्ट राहील आपला मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. आपण एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हटलं होतं? द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड एज एरोबिक रेस्पिरेशन. की असं रेस्पिरेशन की ज्या पर्टिक्युलर रेस्पिरेशनला मॉलिक्युलर ऑक्सिजन म्हणजे O2 ची रिक्वायरमेंट आहे, त्या रेस्पिरेशनला काय म्हणतो आपण? एरोबिक रेस्पिरेशन. सो व्हॉट इज फायनली द एरोबिक रेस्पिरेशन? The respiration which takes place in presence of molecular oxygen is called as aerobic respiration, where in aerobic respiration glucose is completely oxidized into CO2 and H2O. The glucose is completely oxidized into CO2 and H2O with the formation of 38 ATP molecules. The process of respiration, it is called as aerobic respiration. मी आता काय म्हटलं की एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात? तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल जर कम्प्लिटली ऑक्सिडाइज म्हणजे ब्रेक होत असेल आणि CO2 आणि H2O प्रोड्यूस होत असेल आणि त्याच्यासोबतच एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 ATP मॉलिक्यूल जर प्रोड्यूस होत असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इट इज कॉल्ड एज एरोबिक रेस्पिरेशन. दॅट इज कॉल्ड एज एरोबिक रेस्पिरेशन. आणि या एरोबिक रेस्पिरेशनचं मेकॅनिझम आपल्याला आता डिटेल डिस्कस करायचं आहे. द मेकॅनिझम ऑफ दिस पर्टिक्युलर एरोबिक रेस्पिरेशन, इट कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ 4 स्टेप्स. The first step, it is called as glycolysis. The second step, it is called as the connecting link. The third step, it is called as the Krebs cycle. And the fourth step, it is called as electron transport system. की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 ATP मॉलिक्यूल जर तुम्हाला मिळवायचे असेल तर त्या ग्लुकोज मॉलिक्यूलला त्या 4 स्टेप्स मधून जावं लागेल. The first step, it is called as glycolysis. The second step, it is called as the connecting link. The third step, it is called as Krebs cycle. And the fourth step, it is called as electron transport system. आपण एक डिस्कस करू. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप डिस्कस करू, दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोलिसिस. मग ग्लायकोलिसिस म्हणजे काय? ऍक्च्युली ही डायग्राम आहे ग्लायकोलिसिसची. या ग्लायकोलिसिसच्या डायग्राम मध्ये ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल घेतलेला आहे आणि हा ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल पायरुविक ऍसिडच्या 2 मॉलिक्यूल्स मध्ये ब्रेक झालेला आहे. ग्लुकोज हा 6 कार्बन कंपाऊंड आहे, पायरुविक ऍसिड हा 3 कार्बन कंपाऊंड आहे. म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड एक पायरुविक ऍसिड, 3 कार्बन कंपाऊंड दुसरा पायरुविक ऍसिड, असे पायरुविक ऍसिडचे तिथे मॉलिक्यूल्स 2 जर एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून तयार होत असेल तर दॅट पर्टिक्युलर ब्रेकिंग ऑफ सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक ऍसिड, इट इज कॉल्ड एज द ग्लायकोलिसिस.
It is called as glycolysis. So breaking of single molecule of glucose into two molecules of pyruvic acid, it is called as glycolysis, and this particular process of glycolysis, it is common for both aerobic and anaerobic respiration. Hence this particular glycolysis, it is called as common respiratory pathway. इट इज कॉल्ड एज कॉमन रेस्पिरेटरी पाथवे. मी आता काय म्हटलं की रेस्पिरेशनचे दोन टाइप्स होतात, एरोबिक रेस्पिरेशन, एनएरोबिक रेस्पिरेशन. आपण एरोबिक रेस्पिरेशनचं मेकॅनिझम सुरू केलेलं आहे, पण त्या एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आणि एनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती ही दॅट इज कॉल्ड एज अ ग्लायकोलिसिस. म्हणून दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस इट इज कॉल्ड एज अ कॉमन रेस्पिरेटरी पाथवे. It is called as common respiratory pathway, and the mechanism of this particular glycolysis, it was for the first time studied by three German scientists. Germany चे तीन scientists, three German scientists, they were the Emden, Meyerhof and Parnas. They were Emden, Meyerhof and Parnas. Hence the process of glycolysis, it is also called as EMP pathway. इट इज ऑल्सो कॉल्ड एज EMP पाथवे. मग आता ही जी EMP पाथवे आहे किंवा त्याला आपण कॉमन रेस्पिरेटरी पाथवे म्हणतो, त्यालाच आपण आता पॉप्युलरली ग्लायकोलिसिस म्हणतो. ही होते कुठे, तर सेलमध्ये होते. पण सेलमध्ये कुठे होते, द मेकॅनिझम ऑफ दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस, म्हणजे ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहे, ऑल दे टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. All that takes place in the cytoplasm of the cell, where this particular glycolysis gives the two molecules of ATP as a net gain. या glycolysis मध्ये पूर्ण मेकॅनिझम पाहिल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये, या ग्लायकोलिसिस मध्ये पूर्ण मेकॅनिझम पाहिल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये फक्त 4 ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस होईल आणि 2 ATP मॉलिक्युल्स युटिलाइज झालेले असेल. 4 ATP मॉलिक्युल्स 4 ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस होईल आणि 2 ATP मॉलिक्युल्स युटिलाइज झालेले असेल. म्हणजे आपल्याला नेट गेन कॅल्क्युलेट करायचं जर असेल तर कसं कॅल्क्युलेट करता येईल, नेट गेन इज इक्वल टू टोटल ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस्ड मायनस टोटल ATP मॉलिक्युल्स युटिलाइज्ड. टोटल ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस्ड मायनस टोटल ATP मॉलिक्युल्स युटिलाइज्ड. टोटल ATP मॉलिक्युल्स प्रोड्यूस्ड आपल्याला दिसेल 4 ATP, टोटल मॉलिक्युल्स युटिलाइज्ड दिसेल आपल्याला 2 ATP. सो 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. म्हणून या ग्लायकोलिसिस मध्ये फक्त सायटोप्लाझमचा विचार जर केला, दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस ऑफ कोर्स इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. द नेट गेन ऑफ दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस ATP is 2 ATP, and the mechanism of this particular glycolysis is as follows. की या पर्टिक्युलर ग्लायकोलिसिसचं मेकॅनिझम आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. हे पूर्ण मेकॅनिझम म्हणजे सगळ्या रिॲक्शन जर असेल तर कुठे होऊन राहिलेले आहे, सायटोप्लाझम मध्ये. इथे मायटोकॉन्ड्रियन अजून या रेस्पिरेशन मध्ये आलेला नाही, पण एरोबिक रेस्पिरेशनला मायटोकॉन्ड्रियन लागतो. पण या एरोबिक रेस्पिरेशनचं जे मेकॅनिझम आपण सुरू केलेलं आहे, ज्या स्टेप पासून सुरू केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोलिसिस. त्या ग्लायकोलिसिसला मायटोकॉन्ड्रियनची गरज नाही. ऑल द रिॲक्शन्स ऑफ द ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. अँड दिस पर्टिक्युलर ग्लायकोलिसिस इट इज अ 10 स्टेप प्रोसेस. की या ग्लायकोलिसिस मध्ये आता तुम्हाला 10 स्टेप्स दिसेल की या 10 स्टेप्स मध्ये एक ग्लुकोज मॉलिक्यूल 2 मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होणार आहे पायरुविक ऍसिडच्या, ब्रेक होणार आहेत 2 मॉलिक्युल्स पायरुविक ऍसिडच्या. सो द फर्स्ट रिएक्शन इज, the first reaction it is called as a phosphorylation 1. The first reaction it is called as a phosphorylation 1. In this reaction the glucose, which is a 6 carbon compound, it is converted into glucose 6 phosphate. During this particular reaction, ATP molecule it breaks into ADP and inorganic phosphate, and this particular inorganic phosphate joins to the glucose and glucose is converted into glucose 6 phosphate. Thus, in this particular reaction, one molecule of ATP is utilized. This reaction takes place in presence of an enzyme that is called as hexokinase. In addition to hexokinase, in this reaction there is utilization of magnesium. There is utilization of magnesium. म्हणजे या पहिल्या रिएक्शन मध्ये फॉस्फोरायलेशन 1 मध्ये काय झालं की ग्लुकोज मॉलिक्यूल होता C6H12O6 एक मॉलिक्यूल. त्या ग्लुकोज मॉलिक्यूलनी या ATP मधला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट घेतला आणि त्या ग्लुकोजच्या 6th कार्बनला तो फॉस्फेट जॉईन झाला. त्या ग्लुकोजच्या 6th कार्बनला म्हणजे 6 फॉस्फेट जॉईन नाही झाले, फक्त एकच फॉस्फेट, हा एक फॉस्फेट फक्त निघाला ATP मधला. ATP हा पहिल्यांदा ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट मध्ये ब्रेक झाला. हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट त्या ग्लुकोजच्या 6th कार्बनला जॉईन झाला, म्हणून हा ग्लुकोज नाही राहिला, तो कशामध्ये कन्वर्ट झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट.
फॉस्फेट, म्हणजे याचा अर्थ ग्लुकोजच्या 6व्या कार्बनला एक फॉस्फेट. So during this reaction only one molecule of ATP is utilized, and this reaction takes place in presence of an enzyme that is called as hexokinase. Second reaction, the second reaction, it is called as isomerization 1. In this particular reaction, the glucose 6-phosphate, which is a 6-carbon compound, it is converted into its isomer. That isomer, it is called as a fructose 6-phosphate, which is a 6-carbon compound. म्हणजे ग्लुकोज 6-फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल होता, त्या ग्लुकोज 6-फॉस्फेटचा आयसोमर तयार झाला फ्रुक्टोज 6-फॉस्फेट. द ग्लुकोज अँड द फ्रुक्टोज, दे आर द आयसोमर्स ऑफ each other. They are the isomers of each other. That's why this particular reaction, it is called as isomerization, and this particular reaction takes place in presence of an enzyme that is called as the phosphohexose isomerase. That is called as phosphohexose isomerase. So product of second reaction is fructose 6-phosphate. Fructose 6-phosphate. काय आहे fructose 6-phosphate? fructose हा C6H12O6 म्हणजे 6 कार्बन शुगर आहे, त्याच्या 6th कार्बनला एक फॉस्फेट. That is called as fructose 6-phosphate. The third reaction, it is called as the phosphorylation 2. जी रिएक्शन पहिल्यांदा झाली आहे तीच आता तशीच्या तशी अजून होणार आहे. So this is called as the phosphorylation 2. या रिएक्शन मध्ये बघा आता काय होते. The fructose 6-phosphate, which is a 6-carbon compound, it again obtain 1 phosphate from the ATP, and fructose 6-phosphate, it is converted into fructose 1,6-diphosphate. This is called as a fructose 1,6-diphosphate, which is a 6-carbon compound. Which is a 6-carbon compound. This reaction takes place in presence of an enzyme called as a phosphofructokinase and magnesium. म्हणजे या थर्ड रिएक्शन मध्ये काय झालं की फ्रुक्टोज 6-फॉस्फेट मध्ये त्या फ्रुक्टोज शुगरच्या 6th कार्बनला एक फॉस्फेट होता. या एटीपीनी एक फॉस्फेट त्या फ्रुक्टोज 6-फॉस्फेटला प्रोव्हाइड केलेला असेल तर प्रोव्हाइड केलेला फॉस्फेट हा फ्रुक्टोज 6-फॉस्फेटच्या पहिल्या कार्बनला गेला. म्हणजे इनडायरेक्टली हा फ्रुक्टोज 6-फॉस्फेट कशामध्ये कन्वर्ट झाला? फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. याचं मिनिंग काय की फ्रुक्टोज शुगर आहे, 6 कार्बन शुगर आहे, त्याच्या पहिल्या कार्बनला आणि 6व्या कार्बनला एक एक फॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर कंपाउंड इट इज कॉल्ड एज fructose 1,6-diphosphate. During this reaction, that is called as a phosphorylation, again one molecule of ATP is utilized. Again one molecule of ATP is utilized. The next reaction, it is called as a cleavage. Cleavage म्हणजे ब्रेकिंग. मग आता या क्लिवेज मध्ये काय होईल? द फ्रुक्टोज 1,6-diphosphate, which is a 6-carbon compound, in presence of an enzyme called as aldolase, the fructose 1,6-diphosphate is converted or broken down into 2 isomeric compounds. The one, it is called as a DHAP, the another is called as a PGL. The one is called as a DHAP, the another is called as a PGAL. म्हणजे हा DHAP हा 3-carbon compound आहे, PGAL हा पण 3-carbon compound आहे. So 3 plus 3 is equal to 6. The DHAP is dihydroxyacetone phosphate, and the PGAL, it is a phosphoglyceraldehyde. It is a phosphoglyceraldehyde. So DHAP and PGL, they are the products of this particular fourth reaction that is called as a cleavage. That reaction takes place in presence of an enzyme. That particular enzyme it is called as aldolase. So up to this cleavage, this particular process of glycolysis, it is called as a preparatory process, or it is called as a preparatory phase. कारण अजून एनर्जी तयार व्हायला, म्हणजे एटीपी तयार व्हायला सुरुवात नाही झाली, आतापर्यंत एटीपी युटिलाइज झाले, तयार नाही झाले, आता याच्या पुढे तयार होईल. म्हणजे अप टू 4th स्टेज, that is called as cleavage. This particular glycolysis, it is called as a preparatory phase. आणि 4th नंतर जर एटीपी तयार होत असेल तर that is called as a payoff phase. That's why this particular glycolysis, it can be divided into 2 phases. The one, it is called as a preparatory phase, the another, it is called as a payoff phase. जिथे युटिलाइज होता एटीपी त्याला काय म्हणतो आपण? प्रिपरेटरी फेज. आणि जिथे आता तयार होणार आहे, जनरेट होणार आहे, रिलीज होणार आहे, त्याला म्हणतो आपण पे ऑफ फेज. द फिफ्थ रिएक्शन, इट इज कॉल्ड एज आयसोमरायझेशन.
द फिफ्थ रिॲक्शन इट इज कॉल्ड एज आयसोमरायझेशन. मग आता या आयसोमरायझेशन मध्ये काय होईल, ऍक्च्युली काय झालेलं आहे, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट 6 कार्बन कंपाऊंड आहे DHAP PGL मध्ये कन्वर्ट झालं. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड हा DHAP पुढे रिॲक्शन्स कंटिन्यू करत नाही, म्हणून हा DHAP जर असेल तर तो त्याच्या आयसोमर मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होईल, PGL मध्ये. दॅट्स व्हाय दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज आयसोमरायझेशन. सो द DHAP which is a 3 carbon compound, it is isomerized into PGAL. अगेन इट इज अ 3 carbon compound. म्हणजे PGL चे आपल्याकडे किती मॉलिक्युल्स झाले, 2. ऑलरेडी या फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट पासून PGL चा एक मॉलिक्यूल मिळाला होता. या आयसोमरायझेशन मध्ये DHAP चं कन्वर्शन पुन्हा अजून PGL मध्ये झालेलं असेल तर इनडायरेक्टली PGL चे मॉलिक्युल्स किती आहे आपल्याकडे, 2. सो दिस इज द फिफ्थ स्टेप that is called as the isomerization. And this isomerization where the DHAP is converted into PGL or PGL is converted into DHAP, this particular isomerization reaction takes place with the help of enzyme. That enzyme it is called as the triazophosphate isomerase. That is called as triazophosphate isomerase. आता आपल्याला जायचं आहे सिक्स्थ रिॲक्शनला. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. मग आता ऑक्सिडेशन मध्ये काय होईल, द PGAL विच इज अ 3 कार्बन कंपाऊंड. ऍक्च्युली आपल्याकडे PGL चे 2 मॉलिक्युल्स आहे, आपण एक कन्सिडर करू आता. द PGAL which is a 3 carbon compound, it undergo oxidation, and during that particular oxidation there is elimination of hydrogen. That particular hydrogen is accepted by NAD. NAD is reduced to NADH2. NAD चा लॉन्ग फॉर्म आहे निकोटिनामाइड adenine डायन्यूक्लियोटाइड. NAD चा लॉन्ग फॉर्म आहे निकोटिनामाइड adenine डायन्यूक्लियोटाइड. तो त्याला जर हायड्रोजन मिळाला म्हणजे H2 मिळाला तर तो कशामध्ये रिड्यूस होईल, NADH2 म्हणजे रिड्यूस्ड निकोटिनामाइड adenine डायन्यूक्लियोटाइड. आणि हा NADH2 पुन्हा जर आता ऑक्सिडाइज झाला तर त्या प्रोसेसला म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. पण ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मायटोकॉन्ड्रियॉन मध्ये होईल. आपली ग्लायकोलिसिसची जी मेकॅनिझम सुरू आहे हे कुठे सुरू आहे, सायटोप्लाझम मध्ये. सो from PGAL which is a 3 carbon compound there is elimination of hydrogen. That's why this particular reaction it is called as oxidation. And the PGAL it is finally converted into 1,3-di-PGA. PGAL is converted into 1,3-di-PGA. हा आहे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. आहे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. हा फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड एक H3PO4 मधला म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड मधला फॉस्फेट घेऊन तो कन्वर्ट होईल 1,3-di-PGAL. कशामध्ये कन्वर्ट होईल, 1,3-di-PGAL. ही एक रिॲक्शन आपण इथे लिहिलेली नाही आहे, ती नॉन एन्झायमॅटिक रिॲक्शन आहे. म्हणजे हा PGAL जो आहे हा अल्डिहाइड आहे पण त्याच्याकडे फॉस्फेट किती आहे, फक्त एक आहे. पण या 1,3-di-PGA मध्ये किती फॉस्फेट्स आहेत, 2. एकाचे 2 कुठून झाले, ऍक्च्युली इथे मध्ये एक रिॲक्शन झाली. दॅट रिॲक्शन इट इज अ नॉन एन्झायमॅटिक रिॲक्शन. त्या पर्टिक्युलर रिॲक्शन मध्ये H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड एक फॉस्फेट या PGAL ला देतो. फॉस्फोरिक ऍसिड एक फॉस्फेट तो कोणाला देतो, PGAL ला देतो. त्यावेळेस या PGAL मध्ये 2 फॉस्फेट होतात. मग त्याचं नाव होते 1,3-di-PGAL. त्याचं नाव होते 1,3-di-PGAL. आणि त्या 1,3-di-PGAL चं ऑक्सिडेशन होऊन कन्व्हर्शन कशामध्ये होते तर 1,3-di-PGA. म्हणजे 1,3-di-PGA चं मिनिंग काय होईल की हा PGA जो आहे हा किती कार्बन कंपाऊंड आहे, 3 कार्बन कंपाऊंड आहे. याच्या पहिल्या कार्बनला फॉस्फेट आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट. म्हणून याचं नेम पहा कसं होईल, 1,3-di 2 आहे म्हणून 1,3-di फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 कार्बन कंपाऊंड जो आहे तो कोणता आहे, ग्लिसरिक ऍसिड. सो दिस कंपाऊंड इट इज कॉल्ड एज 1,3-di फॉस्फोग्लिसरिक ऍसिड विच इज अ 3 कार्बन कंपाऊंड. आता PGAL चे 2 मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामुळे 1,3-di-PGA चे पण किती मॉलिक्युल्स राहील, 2. हे 2 का आले, कारण एक PGAL चा मॉलिक्युल इथेच होता, दुसरा DHAP पासून तयार झालेला. So this is the compound that is called as 1,3-di-PGA which is a 3 carbon compound. There is formation of 2 molecules. The next reaction is the 7th reaction that is called as formation of ATP1. 1,3-di-PGA हा आहे 1,3-di-PGA. From this 1,3-di-PGA which is a 3 carbon compound there is elimination of phosphate. There is elimination of phosphate. एक phosphate remove झाला. And that particular
eliminated phosphate is accepted by ADP and ADP plus inorganic phosphate forms one molecule of ATP. काय झालं की 1,3-डाय PGA मध्ये किती फॉस्फेट्स आहेत? 2 फॉस्फेट आहे. एक फॉस्फेट जर रिमूव्ह झाला तर इनडायरेक्टली 1,3-डाय PGA मधला हा फॉस्फेट जर रिमूव्ह झाला तर तो कशामध्ये कन्वर्ट होईल? 3PGA. पहा तिसऱ्या कार्बनला एक फॉस्फेट आहे म्हणून याला काय लिहिलं आपण? 3PGA. दॅट इज कॉल्ड एज 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 कार्बन कंपाऊंड 2 मॉलिक्युल्स. पण इलिमिनेट झालेला जो फॉस्फेट आहे तो कोणी यूज केला? ADP ने. ADP कोणासोबत जॉईन झाला? इनऑर्गॅनिक फॉस्फेट सोबत. काय तयार झालं? ATP. ATPचा एक मॉलिक्यूल कशापासून? 1,3-डाय PGA. पण 1,3-डाय PGA चे मॉलिक्युल्स किती आपल्याकडे? 2. म्हणून ATP into 2 is equal to 2 ATP प्रोड्यूस. म्हणजे 1,3-डाय PGA च्या एका मॉलिक्यूल पासून एक ATP तर 2 मॉलिक्यूल पासून 2 ATP. So product of this particular reaction, that is called as the formation of ATP1, is a 3PGA, which is a 3 carbon compound. This reaction takes place in presence of an enzyme that is called as a phosphoglyceryl kinase and magnesium. Phosphoglyceryl kinase and magnesium. So product of this particular reaction is a 3-PGA, that is called as the phosphoglyceric acid. The next reaction is isomerization. मग या आयसोमरायझेशन मध्ये काय होईल? द 3PGA which is a 3 carbon compound, it undergo isomerization to form 2PGA which is a 3 carbon compound. म्हणजे फरक काय झाला की 3PGA च्या मध्ये त्या ग्लिसरिक ऍसिडच्या तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट होता. आता काय झालं? तो तिसऱ्या कार्बनचा फॉस्फेट निघाला आणि दुसऱ्या कार्बनला जॉईन झाला. म्हणजे या कंपाऊंडचा नेम काय झाला? तर 2-PGA. म्हणजे तो ग्लिसरिक ऍसिडच आहे पण त्या ग्लिसरिक ऍसिडच्या दुसऱ्या कार्बनला फॉस्फेट आहे. So the 3PGA and the 2PGA, they are the isomers of each other. This reaction takes place in presence of an enzyme that is called as phosphoglyceromutase. The next reaction, it is dehydration. But dehydration मध्ये काय होईल? The 2PGA, which is a 3 carbon compound, it eliminates 2 molecules of water. Elimination of water, it is called as a dehydration. So 2PGA, which is a 3 carbon compound, eliminates 2 molecules of water, and the 2PGA, it is converted into PEPA. That is called as a phosphoenol pyruvic acid. म्हणजे इनडायरेक्टली इथूनच PGL चे 2 मॉलिक्युल्स असेल त्याच्या पुढे सगळ्यांचे 2 मॉलिक्युल्स होईल. म्हणजे PEPA चे पण किती मॉलिक्युल्स तयार झाले? 2. So there is elimination of water, hence this particular reaction, it is called as a dehydration. This reaction takes place in presence of an enzyme that is called as enolase and magnesium. The last reaction of this particular glycolysis is formation of ATP2. इथे 1 आलाय म्हणून 2. मग या रिएक्शन मध्ये काय होईल? द फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड विच इज अ 3 कार्बन कंपाऊंड, इट इलिमिनेट्स फॉस्फेट. या पायरुविक ऍसिड कडे हा फॉस्फेट आहे. So phosphoenol pyruvic acid, which is a 3 carbon compound, it eliminates phosphate, and eliminated phosphate is accepted by ADP, and ADP is converted into ATP, and phosphoenol pyruvic acid, which is a 3 carbon compound, is converted into pyruvic acid. म्हणजे या phosphoenol pyruvic acid मधला जर फॉस्फेट निघाला तर तो कशामध्ये कन्वर्ट होईल? पायरुविक ऍसिड. जो किती कार्बन कंपाऊंड आहे? 3 कार्बन. हा जर 3 कार्बन कंपाऊंड असेल तर हा पण 3 कार्बन कंपाऊंड आहे. फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिडचे मॉलिक्युल्स आहेत 2, तर पायरुविक ऍसिडचे पण मॉलिक्युल्स किती तयार होईल? 2. इथे काय झालं की फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिडच्या एका मॉलिक्युल पासून किती ATP मिळाला? 1. तर हे मॉलिक्युल्स किती आहेत? तर 2. म्हणून into 2 is equal to 2 ATP produced. So finally there is formation of pyruvic acid. In the last reaction, that is called as the formation of ATP2, this reaction takes place in presence of an enzyme called as the pyruvate kinase, as well as magnesium. So end product of this particular glycolysis is a pyruvic acid. But in this particular end product, there is formation of 2 molecules of pyruvic acid, one molecule from PGAl and another molecule from DHAP. कारण हा DHAP सरळ रिएक्शन मध्ये जात नाही, तो कशामध्ये कन्वर्ट होतो? PGL मध्ये. म्हणजे PGL च्या ओरिजिनल जो तयार झाला त्याच्या एक वेळ रिएक्शन होईल, DHAP पासून तयार झालेल्या PGL च्या अजून एक वेळ रिएक्शन्स होईल. असे टोटल ATP मॉलिक्युल्स किती प्रोड्यूस होईल? तर 4. हे 2 आणि हे 2.
म्हणजे PGL चे 2 आणि DHAP चे 2 असे टोटल ATP मॉलिक्युल्स किती तयार होईल 4. टोटल ATP मॉलिक्युल्स युटिलाइज किती होईल तर 2. सो द नेट गेन ऑफ दिस पर्टिक्युलर ATP of glycolysis which takes place in cytoplasm is 4 molecules of ATP produced minus 2 molecules of ATP utilized is equal to 2 molecules of ATP, that is called as a net gain. So the breaking of this particular single molecule of glucose into 2 molecules of pyruvic acid is called as glycolysis, and this particular glycolysis it operates in cytoplasm of the cell, and it was discovered by Emden, Meyrhof and Parnas. Hence popularly this particular glycolysis it is also called as EMP pathway, and this glycolysis again it is common for both aerobic as well as the anaerobic respiration. Hence this particular glycolysis it is also called as common respiratory pathway. So the glycolysis it ends with the formation of pyruvic acid, which is a 3 carbon compound. The pyruvic acid it is a 3 carbon compound. So simply the breaking of single molecule of glucose into 2 molecules of pyruvic acid it is called as glycolysis, and this is the first step of this particular mechanism of aerobic respiration. आता आपल्याला जायचं आहे सेकंड स्टेपला, that is called as connecting link.